या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर। शेततळ्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, पत्नीनं मालकावर गंभीर आरोप, चौकशीची मागणी। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी जवळील तांदुळवाडी इथं शेततळ्यात बुडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। मृत तरुणाचं नाव दीपक नागनाथ झापले, वय 35 असून ते शास्त्रीनगर सोलापूर येथे राहत होते। 10 एप्रिल रोजी सकाळी दीपक कामासाठी शेतात गेले होते। सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास त्यांचा भाचा त्यांना फोन करत असताना फोन उचलला जात नव्हता। फोनचा आवाज ऐकून त्या भाचा शेततळ्याजवळ पोहोचला आणि त्यांना बेशुद्ध अवस्थेत शेततळ्यात आढळले। घटनेची माहिती मिळताच दीपक यांना तात्काळ सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। मृत्यूनंतर दीपक यांच्या पत्नीनं संशय व्यक्त केला असून मालकावर गंभीर आरोप केलेत। त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। दीपक यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे। माझं नाव सोनाली झपले, सोनाली दीपक झपले। माझा नवरा काल आलता, येऊन संध्याकाळी आलता, संध्याकाळी येऊन शुक्रवारी किती नको नको म्हणत गेला। मला मालक लय सतावतंय, हे करते म्हणून सांगितलं होतं मला 30,000 देऊन मला सोनीला सतावं लागले। तिने का आई बहीण काढायला लागले तर तुझ्या बायकोला आणून दे म्हणा लागले। तर माझा नवरा रडत रडत सांगितलंय मला माझ्या लेकराला काल रडलं तिने। गुरुवारी येऊन घरात संध्याकाळी गुरुवारी 7 ला आले होते आणि 7:30 ला निघाले। मी किती म्हणले तुला मालक शिवाय द्यायला लागले, तसं कसं बोलायला लागले, तू जाऊ नको, मी कुठलं तर अजून एक डिशी घालून तुझं देते, तू टेन्शन घेऊ नको, अजिबात जाऊ नको। मी सांगितले माझ्या नवऱ्याला, माझे 3 छोटे छोटे लेकरं आहेत। ते मालक 11 वाजता बोलले, चांगलं बोलले, केलं, पगार दिला नाही। ते एवढं टेन्शन होतं। मी टेन्शन घेऊ नको, मी घर अक्कलकोट म्हणून आणून आम्ही खाऊ म्हणा, तू टेन्शन घेऊ नको अजिबात। ते बोरामणी मला ते काम करत होता म्हणा। 11ला फोन लावले, मी बोलला मालक पगाराचे दे ना, तू टेन्शन घेऊ नको सोनी, घरामध्ये काय नाही आमचं, बघितलं तर काय नाही, आम्ही आमचं लेकरं उपास तेवढं काम करून माझ्या नवरा घरात येऊन उपास झोपले। काल रात्री तिने येऊन घरामध्ये काय एवढं भात येऊन माझा नवरा उपास तेवढं झोपलाय बघा। माझे लेकरं तेवढं येऊन झोपलो आम्ही। ते शेळीचं राखण करत होते, शेळीचं राखण आणि काय ते कोंबडे ते आहे म्हण ते करत होते म्हण। मालक कालपासून तिचं जिम्मेदार आहे का नाही, येऊन भेटायचं करायचं, कसं झालं का नाही, काय बोललं नाही केलं नाही आम्हाला मालक। येऊन भेटला सुद्धा नाही, तुमच्या नवऱ्याला काय झालं काय असं काय का म्हणून। तिने ते चारा काढताना तिने मालक आला होता म्हणा, ते पोरगाला सांगितलं म्हण तू जा रे बाबा, ते मालक आलाय आता, तू घरी जा म्हणलं म्हणा। घरी जा म्हणल्यावर हिने इकडं मालक दारू पिला म्हणला मला, भैया तू जा पुढं जा, मालक दारू पिला, तुला काय तर बोलीस जा, पुढे जा म्हणलं। मी तो उभारतो असं म्हणलं म्हण, त्याला आज त्याला त्याला शिक्षा द्यायलाच पाहिजे बघा, माझ्या भावाला न्याय द्यायलाच पाहिजे बघा। मी हे तुला हात जोडून नमस्कार करतो, लेकराला माझ्या भावाला न्याय द्या। माझी बहिणी आहे, लहान लेकरं आमचे पप्पा मागायला, आमच्या पप्पाला आमचं कसं नेलं ना तसं येऊन आमच्या घरी तर सोडावा। कशाला 2 लाख 3 लाख कशाला त्यांनी काय तर करा बघा। मालक मुळातच माझं नवऱ्याला काय तर झाले, ते मालकच काय तर केलं। माझा नवरा चांगला होता, मालकचं टेन्शन मुळे माझा नवरा काय पायापासून तिथं काय तर झालंय माझ्या नवऱ्याला। तिने काय करत नव्हता काय नाही, ते मालकचं मुळे टेन्शन मुळे माझा नवरा हे असं झालंय। पवायला येतच नाही, तिने कुठं पावतंय, टेन्शन होतं मालकचं तिथला। पगार नाही, महिना कमवून पगार देत नाही। पगार दे म्हणून मग तर काय तर टायमर नाही, तुला कसा पगार पाहिजे नंतर देतो तुला पगार रे, काय पगार लावलं रे, आज धमकी दाखवायचं, गाणं दारू प्यायचं म्हण, तेव्हा काय बोला उलटा सुलटा बोलायचं म्हण, आई घालायची बायकोला नांदो असं म्हणलं म्हण। मला कसं आहे का बोलायचं, 30,000 देऊन तिने असं बोलत असते का, तू आईला बहिणीला आईला आण असं म्हणलं, पुढे पद्धत आहे का असलं? तुझ्या बायकोला तुझ्या बहिणी आईला आणून घा सोड म्हणून सांगितलं म्हणजे मालकाचं बोलायचं पद्धत आहे का? आता आई बहिणी असल्याच की, तिने बी पुढच्या पोटाचा जन्म झाला असलाच की, 30,000 शिकून आलाय का तिने? 30,000 देऊन एवढं सगळं आम्हाला कशाला बोलायचं? आम्हाला आम्ही शिकलेली नाही काय नाही, मी अनपढ आहे, मला काय येत नाही। माझ्या लेकराला तिने मला कसं माझ्या नवऱ्याला नेलाय तसं करा काय तर माझ्या लेकराला मला
तिने मी गावाला गेलते खरंच काय नाही म्हणून आईकडनं सर काय तर आणायला गेलते. माझ्या किराणा फोन लावला. माझा मुलगा फोन लावला, मम्मी 4:30ला फोन लावला. मम्मी पळते, मम्मी मला काहीच काही नाही, मी एकटा आहे, ते माणसाला मला झेपी ना, मम्मी पाण्यात पडलं मामा असं म्हणला. मी मला भैया फोन नाही करे मामा. अर्धा तासामध्ये कसं मारते तिने. 4:30ला पोरगा बोललाय म्हण तिला. अर्धा तास हुडकू असं येईपर्यंत तिने पाण्यामध्ये खलास कसं होत आहे. 3 तास तर आतमध्ये येत नाही. ते कसं आला एवढं लवकर. माझ्या भावाला न्याय द्या बघा, लय अन्याय झाले माझ्या भावावर, खूप अत्याचार केले भावावर. त्याचं हे बाई आम्हाला नाही पाहिजे तिने. मला कसं आमच्या नवऱ्याला कसं असं जिम्मेदार गाण कशाला बोललाय तिने. 30,000 देऊन माझ्या नवऱ्याला मारलाय तिनेच. वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या. इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15-in-1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा. तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात. याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा, दिवाळीच्या आणि क्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये 20% सूट देण्यात येईल. प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज, बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर. क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99.